खानदेश आणि कानुबाई मातेचा उत्सवाचे नातं अतूट आहे। महाराष्ट्रात खानदेश वगळता अन्यत्र हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही। श्रावणातील शुक्ल पक्षात साजरा होणाऱ्या या पारंपरिक उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या कौटुंबिक उत्सवामुळे घराघरात भक्ती, उत्साह आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळतं। कानबाई माता उत्सव काळात रक्ताच्या नात्यातले सर्व भावकी एकत्र येऊन हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करत असतो। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। परंपरा बदलली मात्र श्रद्धा कायम। खानदेशात कानबाई मातेचा उत्सव। खानदेश आणि कानबाई मातेचे उत्सवाचे अतूट नाते। खानदेश आणि कानबाई मातेच्या उत्सवाचे अतूट नाते आहे। महाराष्ट्रात खानदेश वगळता अन्यत्र हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही। श्रावणातील शुक्ल पक्षात साजऱ्या होणाऱ्या या पारंपरिक उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली। 3 दिवस चालणाऱ्या या कौटुंबिक उत्सवामुळे घराघरात भक्ती, उत्साह आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळालं। कानबाई माता उत्सव काळात रक्ताच्या नात्यातले सर्व भावकी एकत्र येऊन हा उत्सव मोठा होत असतो। अति उत्साहाने आई भगवतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात। तसेच सोमवारी आई भगवती जशी आपल्या मुलीसारखी रात्रभर आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने विसावा किंवा आराम घेण्यासाठी येत असते आणि सोमवारी तिच्या सासरी जात असे। अशी खानदेशाची आपली परंपरा दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आपण निभवत असतो। तसंच आता पूर्ण शिरपूर शहरातील आई कानुबाई मातेच्या विसर्जनाची तयारी करून आम्ही नदीवर जल्लोषात आई भगवतीचा नगर प्रदक्षिणा करून नदीवर जाणार आहोत। कानबाई खानदेशातील अनेक कुटुंबाचं श्रद्धास्थान आणि प्रमुख कुलदैवत आहे। खानदेशातील विविध समाज बांधव मोठ्या श्रद्धेने कानबाई मातेची पूजा करतात। नवसाला पावणारी देवता अशी मातेची ओळख असून नवस्फूर्तीसाठी भाविक मोठ्या भक्तिभावाने कानबाईची प्रतिष्ठापना करतात। विशेष म्हणजे खानदेशात कानबाई मातेची पारंपरिक पद्धतीने यात्रा भरत नाही। घर, कुटुंब आणि नातेवाईकांच्या सहभागातून हा उत्सव साजरा केला जातो। हा उत्सव जो आहे हा भाऊबंदकीचा आहे। ज्यांचा रुसवा फुगवा काही असतील तर सगळ्या गोष्टी सोडून या सणाला सर्व एकत्रित येतात आणि त्या गोष्टीमुळे हा जो कानबाई मातेचा उत्सव आहे, जसं की कानबाई मातेला आम्ही सर्व खानदेशी लोक एक खानदेशची लेक म्हणून संबोधन करत असतो। पूर्वी गावात मानाप्रमाणे मोजक्याच ठिकाणी कानबाई मातेची स्थापना केली जात होती। या निमित्ताने विविध समाजातील भाऊबंदकीचे घटक एकत्र येत उत्सव साजरा करायचे। मात्र काळ बदलला आणि उत्सवाचं स्वरूपही बदललं। जातीपातीतील गट, तट, भाऊबंदकीतील मतभेद आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पूर्वीचा सामूहिक उत्सव काही प्रमाणात कमी झाला। आधुनिकतेची जोड मिळाल्यामुळे पूजा, सजावट आणि आयोजनाच्या पद्धतीतही बदल झालाय। दरवर्षी आम्ही कानबाई माताचा उत्सव करतो। उत्सव असतो 15 दिन पासून राबतो। एक राताचं माहेर असतं कानबाई माताचं। तर आता विसर्जनाला चाललो। माता भगवतीने सगळ्यांना सुखी राहू दे आणि आमची पिढी जात तिराची कानबाई माता 7वी पिढी चालू आहे आमची। आमच्याकडे सगळ्या महिला फार आतुरतेने वाट पाहता कानबाई मातेच्या 1 महिन्याआधी आम्ही पारंपरिक पद्धतीने सगळे तयारी करत असतो। माताचा इतका उत्साह असतो। 3 दिवस गहू दळण्याचा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी माता येते। परत सोमवारी माता सासरी जाते। विसर्जन असतो माताचा। आम्हाला माताचा फार आनंद होतो। बदलत्या काळासोबत उत्सवाचं स्वरूप बदललं असलं तरी कानबाई मातेवरील श्रद्धा आजही तितकीच अढळ आहे। घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण या उत्सवात सहभागी होतो। मातेची स्थापना, पूजा अर्चा, नैवेद्य आणि त्यानंतर होणारं विसर्जन या प्रत्येक विधीत खानदेशातील संस्कृती, परंपरा आणि कौटुंबिक एकोपा दिसून येतो। खानदेशातील कानबाई मातेचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कृतीचा आणि कौटुंबिक परंपरेचा वारसा आहे। आधुनिकतेच्या काळात उत्सवाच्या पद्धती बदलल्या असल्या तरी कानबाई मातेवरील श्रद्धा मात्र आजही कायम असल्याचं चित्र आहे। हा उत्सव महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता येत्या काळात संपूर्ण देशभरात साजरा केला जाईल अशी भावना भाविकांनी व्यक्त केली आहे। ईश्वरी बोरसे, लोकशाही मराठी,
धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.